अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. भक्तांनो, ह्या संपूर्ण भूतलावरती जन्म आणि मृत्यू हे देवाने ठरवलेलं आहे. ज्याच्या जी नशिबात आहे ते घडणारच आहे. ज्याच्या नशिबामध्ये मृत्यू आहे किंवा अकाली मृत्यू आहे तो त्या क्षणी मरण पावणारच आहे. पण जर आपण स्वामींच्या सेवेत असो किंवा स्वामींची मनापासून अगदी भक्ती करत असो, त्यांच्यावरती आपला पूर्ण विश्वास असेल तर अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. जे नशिबात आहे ते सुद्धा नक्कीच बदलू शकते. असाच ह्या ताईंचा अनुभव आहे. त्यांच्यासमोर मृत्यू साक्षात उभा होता, परंतु त्यांनी त्या मृत्यूवर कशी मात मिळवली आणि आपल्या बाळाला त्यातून कसे सोडवले हे आपण आज पाहणार आहोत. म्हणून आजचा हा अनुभव अगदी शेवटपर्यंत ऐका. आणि जर तुम्ही भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आजचा हा अनुभव आहे मुंबई येथील रूपालीताई वाघमोरे यांचा. ह्या ताई मुंबईमध्येच स्थायिक आहेत. त्यांच्या लग्नाला आत्ता 5 वर्ष झालेली आहेत. ताई सांगतात की मला लग्नानंतर 3 वर्ष मूलबाळ नव्हतं. मी बाळाची खूप आतुरतेने वाट पाहत होते. डॉक्टरांची ट्रीटमेंट देखील चालू होती. पूर्ण 3 वर्ष आम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली आणि तरीही काहीच फरक नाही. मग मी कुठेतरी ऐकलं आणि स्वामींच्या सेवेला लागले. स्वामी सेवा करू लागले आणि 1 वर्षातच मला त्याचा अनुभव आला. मला दिवस गेले. मला फार आनंद झाला. मी दररोज स्वामींच्या मठात जाई. परंतु जसे जसे दिवस जास्त जात होते तसं तसं मी मठात जायचं कमी केलं. आता मी दर गुरुवारीच मठात जात होते. मात्र घरी मी दररोज स्वामींची सेवा करत होते. स्वामींचे तारक मंत्र म्हणत होते. हे सर्व काही माझ्या बाळापर्यंत पोहोचतंय ह्याची मला पूर्णपणे खात्री होती आणि स्वामी सर्व काही आता व्यवस्थित करतील असं मला पूर्णपणे वाटत होतं. डॉक्टरांची ट्रीटमेंट देखील चालू होती. डॉक्टरांनी पूर्ण बेड रेस्ट सांगितलेलं होतं. डॉक्टरांनी जे काही सांगितलं होतं ते सर्व काही आम्ही तसंच करत होतो आणि त्यासोबतच स्वामींची देखील सेवा चालू होती. डॉक्टरांनी फारच तब्येत नाजूक असल्यामुळे खूप काळजी घेण्यासाठी सांगितलं होतं. सर्व तसं काहीच होत होतं. परंतु आता पूर्ण दिवस व्हायला जवळजवळ आले होते आणि मग डिलेवरीची वेळ आली. मला माहीत होतं की सर्व काही स्वामी व्यवस्थित करणार आहेत. डॉक्टरांपेक्षा जास्त माझा स्वामींवरती विश्वास होता. स्वामी सर्व काही व्यवस्थित करणार आहेत. मी स्वामींच्या पाया पडून आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला निघाले आणि आम्ही 2 तासातच हॉस्पिटलमध्ये देखील ॲडमिट झालो. आता पुढची जी काही प्रक्रिया होणार होती ती पूर्णपणे डॉक्टरांवर अवलंबून होती. दुसऱ्या दिवशी माझं सिझेरियन होतं. मी आदल्या दिवशीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला सिझेरियनसाठी नेलं. परंतु एन टायमिंगला काय झालं की माझ्या पोटात जास्त दुखायला लागलं. मग डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून सिझेरियन करण्याची काही गरज नाही, डिलेवरी नॉर्मलसुद्धा होऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं. आपण थोडा वेळ वाट पाहू असं डॉक्टर म्हणाले आणि मग सर्वांनी तोच निर्णय घेतला आणि अगदी 2 तासातच माझी नॉर्मल डिलेवरी झाली. नॉर्मल डिलेवरी झाल्यामुळे मला फार आनंद झाला. आता पुढे काय प्रश्न होता बाळाचा. बाळ कसे आहे. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यामुळे मला सर्व काही समजत होते, सर्व काही दिसत होते. मी मनोमन स्वामींचे आभार मानू लागले. परंतु मी जेव्हा डॉक्टरांकडे पाहिले तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच काळजी वाटत होती. मग मिस्टरांना आतमध्ये बोलवण्यात आलं. मिस्टर आणि माझे सासू आणि माझी आई तिघेही आतमध्ये आले
आणि बाळ कसलंच रडत नाही आहे किंवा बाळाची कोणतीच हालचाल होत नाही आहे हे डॉक्टरांनी सांगितलं. डिलिव्हरी झाल्या सुरुवातीला बाळ रडले पाहिजे तरच बाळ व्यवस्थित होते असं डॉक्टरांनी सांगितल्यावरती मला पण थोडी भीती वाटू लागली. मी सर्व काही ऐकतच होते. बाळ रडत नाही आहे. बाळाला भरपूर हलवण्यात आलं मात्र बाळ कसल्याच प्रकारे रिस्पॉन्स देत नव्हतं. ते रडतही नव्हतं, हलतही नव्हतं आणि त्याचा श्वास देखील बंद होता. बाळाचा श्वास बंद आहे हे पाहून माझा श्वास बंद होण्याची वेळ आली होती. मला फार रडायला येत होते. डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबतच नव्हते. माझ्या मिस्टरांच्या देखील डोळ्यात आता पाणी आलं होतं. माझ्या सासूबाई आणि माझी आई दोन्हीही रडत होत्या मात्र बाळ काही केल्या रडतच नव्हतं. सर्व काही मी पाहत होते. बाळाला सगळ्यांनी घेतलं, सगळ्यांनी त्याला थोपटलं मात्र ते काहीच रिस्पॉन्स देत नव्हतं. आता मला जास्त भीती वाटत होती. मी डॉक्टरांना म्हटलं की माझ्याकडे बाळ देता का? डॉक्टर हो म्हणाले. डॉक्टरांनी बाळाला एका कापडामध्ये गुंडाळलं आणि ते व्यवस्थित माझ्याजवळ दिलं. मी तसंच बाळ छातीवर घेतलं आणि बाळाला थोपटू लागले मात्र बाळ काहीच रिस्पॉन्स देत नव्हतं. मला फारच रडू येत होतं. मी मनोमन स्वामींचा धावा केला. स्वामींना प्रार्थना केली की स्वामी इतक्या दिवसांनी जे पदरी पडलं आहे ते आता माझ्याजवळच राहू द्या. त्याला कुठेही जाऊ देऊ नका. त्याला माझ्यापासून हिसकावून घेऊ नका. ह्या गोष्टीची मी खूप वाट पाहिली आहे. स्वामी आता जो आनंद मला मिळाला आहे तो चिरंतर राहू द्या अशी मी स्वामींना वारंवार प्रार्थना करू लागली. मात्र बाळ तरीही काही केल्या रिस्पॉन्सच देत नव्हतं. आणि मग मी शेवटी माझ्या बाळाला माझ्या तोंडाजवळ घेतलं आणि त्याच्या कानामध्ये मी मोठ्याने तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. अगदी रडत रडत मी तारक मंत्र म्हणत होते. सगळेजणं माझ्या रडण्यासोबत तेही रडत होते. त्यांना देखील माझा चेहरा पाहत नव्हता. डॉक्टर, नर्स त्यांच्यासुद्धा डोळ्यामध्ये आता अश्रू आले होते. मात्र मी काही केलं रडायची थांबत नव्हते आणि माझा तारक मंत्र देखील कंटिन्यू चालू होता. मी पूर्ण तारक मंत्र म्हणला तरीही बाळाला काहीच फरक पडला नाही. तो काही केला रिस्पॉन्सच देत नव्हता. मात्र माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास होता. मला माहीत होतं की स्वामी कदाचित माझी परीक्षा पाहत आहेत. मी पुन्हा दुसऱ्यांदा तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. दुसऱ्यांदा देखील पूर्ण तारक मंत्र म्हणून झाला तरी देखील बाळ काही केल्या रिस्पॉन्सच देत नव्हतं. आणि जेव्हा तिसऱ्यांदा मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली तेव्हा माझे बाळ हलले आणि त्याने मोठा श्वास घेतला आणि तो खूप जोरजोरात रडायला लागला. हा सर्व चमत्कार सर्वांनी डोळ्याने पाहिला आणि सर्वांचा देखील स्वामींवरती पूर्ण विश्वास बसला. मी आज जे काही आहे किंवा माझे जे काही आनंद आहे तो सगळा काही स्वामींमुळेच आहे. तेव्हा स्वामी माझ्या बाळाच्या मदतीला धावून आले आणि जे काही त्याच्या नशिबात होतं किंवा जे काही माझ्या नशिबात नव्हतं ते मला स्वामींनी आज मिळवून दिलं आहे. त्या दिवसापासून मी माझ्या बाळाचं नाव स्वामी ठेवलं आहे. मी बाळाला माझ्या स्वामी म्हणूनच हाक मारते. आज तो 2 वर्षाचा झालेला आहे आणि हे सर्व काही मला स्वामींनी दिलेलं आहे. मी स्वामींची खूप 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 आभारी आहे. तेव्हापासून मी स्वामींची दररोज सेवा करते. स्वामींना मी कोणत्याच प्रकारे विसरलेले नाही कारण स्वामी आपल्या नशिबात जे नाही ना ते सुद्धा मिळवून देतात. इतकी ताकद स्वामी नामात आहे. म्हणून भक्तांनो तुम्ही देखील स्वामींवरती भरपूर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास डगमगू देऊ नका. परिस्थिती कशीही असू देत मात्र स्वामींवरती कायम विश्वास ठेवा. मग बघा तुमच्या बाबतीत देखील ते घडेल ज्याचा तुम्ही कधी विचार देखील केलेला नसेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्त हो असा ह्या रुपालीताईंचा अनुभव होता. अगदी खूपच सुंदर असा अनुभव होता. तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.